हात लावा सगळ्यांनी. मराठी स्वामी नारायणबद्दल बाकी सोडा आपण सोडा पूर्ण याची काळजी घ्या. प्रदेशाध्यक्ष सयाजीराव धिंगार आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. जिल्हाध्यक्ष पैलवान निलेशजी पांडे आपणासही विनंती आहे, आपणही सर्वांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. आपल्या सभेत आलेल्या सर्वांनाच विनंती आहे, आपण सर्वांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष सन्माननीय बाबासाहेब काशीद यांचंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. सन्माननीय ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे श्री संत सेना महाराज या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसते असे आमचे मार्गदर्शक राजू मामा ढमलेरे आपणास विनंती, आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. अरविंद दोरगे आपणासही विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. साईडला बसलेले सर्वच ग्रामस्थांना माझी विनंती आहे. बंडू महाराज बंड आपणास विनंती, आपण मंडपामध्ये येऊन बसायचंय. मंदिरामध्ये असणाऱ्या महिलांनाही विनंती आहे, आपण मंडपामध्ये येऊन बसायचं आहे. श्री संत सेना महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, शूरवीर जयाजी महाले यांचा, वीररत्न शिवाजी काशीद यांचा, हर हर
महात्मा ज्योतिबा फुले यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा या महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये आणि भुलेश्वराच्या पायथ्याशी असणारं काळभैरवनाथांचं ग्रामदैवत आणि नीलकंठेश्वराच्या या पावनभूतीमध्ये आपलं हे यवत गाव आणि या यवत गावामध्ये आज खऱ्या अर्थानं श्री संत शिरोमणी सेना महाराज ज्यांनी महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार, पांडुरंगावरती निष्ठेने असणारी भक्ती आणि या भक्तीच्या आपण म्हणू वेडापायी म्हणा पण निष्ठेने भक्ती असणारे हे संत, जसे या वारकरी संप्रदायाचे ज्यांनी पाया रचला ते ज्ञानेश्वर महाराज, ज्यांनी कळस रचला ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज, या संतांबरोबरच अनेक संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले आणि त्या संतांमध्ये हे नाभिक समाजामध्ये जन्माला आलेले आमचे संत सेना महाराज, त्यांचं या यवत गावामध्ये त्या नीलकंठेश्वराच्या मंदिराच्या भूमीमध्ये विठ्ठल रुक्माई आणि श्री संत सेना महाराज, दत्त महाराजांच्या पादुका यांचं मूर्ती प्रतिष्ठापना आज या ठिकाणी झालेले आहे. सकाळपासून तसं पाहिलं तर कालपासून हा कार्यक्रम अगदी वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनं अगदी नामघोषामध्ये आमची यवत नाभिक संघटना असेल, यवत मधील सर्व वारकरी भाविक मंडळी असतील, ग्रामस्थ असतील, या सर्वांनी या कार्यक्रमामध्ये अगदी भरपूर वेळ काढून या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन हा कार्यक्रम चांगल्या प्रकारचा वारकरी संप्रदायाला शोभेल असा हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. आणि आज त्याचा कलश या ठिकाणी महंत योगी गोपालनाथजी महाराज यांच्या हस्ते कलश बसून या ठिकाणी या कार्यक्रमाचं, या मंदिराचं मूर्ती प्रतिष्ठापना आणि कलश लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये आपल्या ज्येष्ठ पदावरती काम करणारी मंडळी, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सर्व प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सयाजीराव जुंजार आमच्या निमंत्रण पत्रिका बांधून आपण या ठिकाणी उपस्थित झालात. मी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. त्यांच्या समेत असणारे बाबासाहेब काशीद पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष आपलंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. त्यांच्या समेत असलेले आमच्या पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष, खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटंच म्हणणारा असा आपला जिल्हाध्यक्ष पैलवान निलेश दादा पांडे यांचंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. त्यांच्या खंडाला खंडा देऊन पुरुषांबरोबर महिलांचं संघटन पुणे जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे करणाऱ्या आमच्या भगिनी सारिकाताई शिंदे पुणे जिल्हा महिला नाभिक महामंडळाच्या अध्यक्ष आहेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. त्यांच्या समेत आलेले सुनीलजी भागवत आपलंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. आमच्या दौंड तालुका नाभिक महामंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे कोषाध्यक्ष मारुतीप्पा पंडित आपलंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. या ठिकाणी हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायामध्ये यवतमध्ये ज्यांना ज्येष्ठ म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो असे हरिभक्तीपरायण नानासाहेब महाराज दोरगे आपलंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. या भूमीमध्ये आज संत सेना महाराज आपल्याला दिसतात, हे मंदिर दिसतंय, असे आमचे राजू मामा डमडरे आपलंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. काँग्रेस आहे कमिटीचे प्रदेश प्रवक्ते अरविंदजी दोरगे आपलंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. आता त्यांचं आगमन झालेलं पोलीस खात्यामध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारचं पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम केलेलं आमचे दाजी शशिकांतजी वाघमारे आपलं या ठिकाणी आगमन झालेलं आपलंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. यवत गावचे उपसरपंच आणि आजच्या या कार्यक्रमाचे अन्नदाते असे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे, आमच्या समाजावरती बारकाईने लक्ष ठेवणारे आमचे मित्र सुभाष बापू यादव आपलंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. कारण या वारकरी संप्रदायामध्ये देणगी देणारे भरपूर भेटतात, पण अन्नदान करणारा याचं मन खरं मोठ्या म्हणावं लागेल. बापूंनी मोठ्या धाडसानं मागच्या आठवड्यामध्ये मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये बापूंनी मला सांगितलं, अध्यक्ष काही लागणारं असेल, अगदी फराळ असेल, संध्याकाळचं जेवण असेल, 1000-1500 लोकांचं निस्वार्थीपणाने त्या माणसाने या ठिकाणी अन्नदान करायचं ठरवलेलं आहे आणि सकाळपासून फराळाचं वाटप खिचडीच्या या ठिकाणी सुरू आहे. ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती वर्षाताई गणेश दोरगे आपलंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. सर्वांचं नामोल्लेख करून मी स्वागत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचा जास्त वेळ घेणार नाही, सकाळपासून यामुळे ठिकाणी मंडळी उपस्थित आहेत, पण ज्यांच्या हातून मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली आणि कळस बसला असे महंत योगी गोपालदासजी महाराज यांना पुढील कार्यक्रमासाठी जायचंय, म्हणून बाबांना मी विनंती करतो, आपला या ठिकाणी आधी सन्मान होईल आणि सन्मानानंतर आपलं थोडंसं मनोगत होईल. या ठिकाणी गोपालदासजी महाराजांचा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन त्यांचा
या ठिकाणी सन्मान होतोय. सयाजीराव झुंजार आपणास विनंती, आपण गोपालदासजी महाराजांचा शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. टाळ्या वाजून सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. पुंडलिकावरती हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्री संत सेना महाराज की जय. या ठिकाणी बाबांना घेऊन आलेले संतोषजी साळुंके यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यवत नाभिक संघटनेचे होते त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. फडके महाराज आपला या ठिकाणी सन्मान होतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुणे जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य अविनाश भाऊ उदळे आपल्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. यवतगावचे सरपंच समीर नाना दोडगे आपलंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आमचे मित्र सूरजजी चोरगे आपलंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. दोही बाई संतांची सभा विठ्ठल उभा पंढरीये. आज या नीलकंठेश्वराच्या प्रांगणामध्ये श्री संत सेना महाराज तथा श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणीसह आणि श्री गुरु चरण पादुका श्री दत्तात्रय महाराज यांचं या ठिकाणी अर्च स्वरूपामध्ये मूर्त स्वरूपामध्ये आगमन झालेलं आहे. यवत नाभिक संघटना यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि त्याचं निमंत्रण गणेश भाऊ साळुंके यांच्या माध्यमातून तथा सर्वच ही मंडळी आमच्या आश्रमावर श्री नाथ योगाश्रम चिंचबन कानगाव या ठिकाणी आलेत आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी प्रथमतच येण्याचा योग आहे. सुंदर अशा प्रकारचा परिसर आहे आणि छान असं प्रकारचं नियोजन आहे. फक्त एवढंच आहे की ज्या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा होते त्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे जे काही यजमान आहेत त्यांनी श्रावण महिना तर पाळाच आहे. मी ज्या ज्या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठेला जातो त्या ठिकाणी त्यांना आणखी एक महिना जास्त पाळायला सांगत असतो. म्हणून त्यांना विनंती आहे की एक महिना आणखी जास्त सुचिरभूतता पाळा माझ्यातर्फे, एवढीच मी त्यांना विनंती करेल. आणि मंदिराकरता दान जागा जो दान देतो त्याच्या 27 पिढ्या त्या स्वर्गामध्ये जातात आणि जो मंदिराकरता जो धनधान्य जे काही आपल्या ज्या स्वरूपाने देणगी देत असतो त्या संकल्पामध्येच ते ब्राह्मण काका म्हणत असतात की यांच्या 27 पिढ्याचा काय हो उद्धार हो. अशा प्रकारचं त्याला भरपूर अशा प्रकारचं पुण्य प्राप्त होत असतं. फक्त त्याची निगा तेवढी प्रकारची राखावी, तेवढी त्याची पूजा अर्चा नियमाने करावी, याच निमित्ताने एवढं सांगतो. आणि आपला अधिक वेळ न घेता, सर्वांचा परिचय मला नाही, सगळे मान्यवर माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आणि समाजामध्ये सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना मनोभावे अभिनंदन करतो त्यांचं. आणि असंच त्यांनी या समाज प्रबोधनाचं किंवा सामाजिक कार्य त्यांच्या हातून उत्तरोत्तर घडत राहो अशी सेना महाराजांच्या चरणी विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. माझ्यासोबत आलेले जे संतोषजी साळुंके कानगाव भैरवनाथ मंदिर कानगाव इथले पुजारी आहेत आणि बाळासाहेब फडके यांच्या सोबत मी आलेला आहे. त्यांनी मला या ठिकाणी वेळेवर पोहोचवलं, त्यांनाही धन्यवाद देतो आणि आपणा सर्वांना पुनश्च एकदा मनोभावे वंदन करतो आणि आपली रजा घेतो. रामकृष्ण हरी.